सकारात्मकता. आज दिनकररावांच्या आणि माधवीताईंच्या घरी दिवाळीसारखेच वातावरण होते. का नाही असणार, त्याला कारणही तसेच होते. त्यांच्या मुलाने सौरभने आज MPSCची एक्झाम अव्वल गुणांनी उत्तीर्ण केली होती आणि मुलाने आपल्या आईबाबांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. आपल्या मुलासाठी आयुष्यभर कष्टाने राबलेल्या आपल्या आईबाबाच्या कष्टाचे चीज केले होते. सौरभला आपल्या आईबाबांच्या कष्टाची जाण होती. सतत अभ्यास करताना त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण यायची. कोणत्या परिस्थितीला ते सामोरे जात आहे त्याची कल्पना होती. जेव्हा रिझल्ट लागला त्याने आपल्या आईबाबांना कॉल केला. बाबांनी कॉल रिसीव्ह केला. बाबा, तुमचा मुलगा ऑफिसर झाला, मी परीक्षा पास झालो. मुलाचे हे शब्द ऐकताच दिनकरराव एकदम स्तब्ध झाले. त्यांना काय बोलावे, काय करावे काही सुचेना. डोळे भरून आले, ते गालावरून वाहू लागले. तो पुन्हा पुन्हा सांगू लागला, पण दिनकरराव यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडेना. शब्द उच्चारला जात नव्हता त्यांच्याकडून. सौरभची आई त्यावेळी जेवण बनवत होती. दिनकरराव तिथे आले. माधवीताईंना सांगायलाही त्यांना येईना. त्यांनी फोन माधवीताईंकडे दिला. सौरभने जे काही सांगितले ते ऐकून माधवीताईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याला फक्त रडण्याचा आवाज येत होता, आनंदाश्रूंचा आवाज येत होता. ती वेळ खूप खूप इमोशनल होती त्या तिघांसाठी. त्यांना भावना समजत होत्या एकमेकांचे अभिनंदन करून. आईने त्याला लवकर घरी ये असे सांगून फोन कट केला. आईने आपल्या मुलाचे कौतुक साऱ्या गल्लीभर सांगताना अभिमान ओसंडून वाहत होता तिच्या डोळ्यांत. दुपारी सौरभ घरी आल्यानंतर त्याने पळत जाऊन आईबाबांच्या मिठीत तो सामावला. ती मिठी म्हणजे त्या तिघांचे संघर्षानंतरची ओली सुखद गारवा देणारी मिठी होती. अगदी 5-1 मिनिट ते तसेच घट्ट धरून होते एकमेकांना. मनातील भावना व्यक्त केल्या जात होत्या त्या गळाभेटीद्वारे. अगदी शब्दाविना निशब्द होते सारे. दिनकररावांच्या घरी सर्व पाहुणे, आप्तेष्ट, त्यांचे मित्रमंडळी यांची गर्दी झाली होती. सर्वजण सौरभचा सत्कार करण्यासाठी आले होते. सौरभची आई सर्व मंडळींना आदर करत कुणाला काय हवे काय नको ते पाहत होती. अगदी न थकता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उत्साह ओसंडून वाहत होता तिच्या चेहऱ्यावर. हे सर्व सौरभचे बाबा पाहत होते. त्यांना खूप अभिमान वाटत होता आपल्या मुलांचा. शेवटी आपल्या मुलाने करून दाखवले. त्याची जिद्द, स्वतःवर असणारा विश्वास, त्यासाठी घेतलेले कष्ट आणि हे स्वप्न जे त्याने अगदी लहानपणापासून मनी बाळगून होता, जे स्वप्न तिघांनी मिळून बघितले होते, ते आज पूर्ण झाले होते. आपल्या मुलाचे कौतुक दिनकरराव लांबून पाहत होते. तेव्हा न राहून त्यांना हेच वाटत राहिले की याचसाठी केला होता हा अट्टाहास. लहानपणी जर का कुणी त्याला विचारले तुला काय व्हायचे आहे मोठे झाल्यावर, तो अगदी ठामपणे सांगायचा, मी मोठा झाल्यावर खूप मोठा अधिकारी होणार. सर्वजण त्याच्यावर हसायचे. शाळेतील मुले म्हणायची, तुझ्या घरी जेवण मिळते का, घालायला कपडे मिळतात का, आला मोठा अधिकारी व्हायला, चल जा मागे, असे नेहमीच चिडवायचे. तो आपल्या सरांना विचारायचा, सर अधिकारी व्हायला खूप पैसे लागतात का. यावर त्याचे सर म्हणायचे, हे बघ सौरभ, तुला जर अधिकारी व्हायचे असेल तर तुझ्या अंगी लागते ती प्रचंड जिद्द, करून दाखवण्याची तयारी, प्रचंड मेहनत आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे डिसिप्लिन. पैसे तू स्कॉलरशिप मिळवू शकतोस. मग सौरभने सरांच्या मदतीने फॉर्म भरून मेहनतीने अभ्यास करून वेळोवेळी स्कॉलरशिप मिळवली. सौरभ आईबाबांना सांगायचा की मी नक्की एक दिवस मोठा अधिकारी होणार आणि तुमच्या कष्टाचे चीज करणार, नंतर तुम्हाला काही काम करू देणार नाही. हे ऐकून सौरभचे आईबाबा त्याच्याकडे कौतुकाने बघायचे आणि भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्यायचे. ते कधी गावातील लोकांना कौतुकाने सांगत, माझा मुलगा एक दिवस मोठा साहेब होणार, तर ते लोक त्याला वेड्यात काढत, त्यांची चेष्टा करत, हसून त्यांचे म्हणणे उडवून लावत, म्हणत, अहो दिनकरराव, कुठे आपण मुलाला साहेब होण्याच्या गोष्टी करत आहात. माणसाने नेहमी आपले ध्यान पाहून आकाशातल्या गोष्टींच्या थापा माराव्या. कुठे तू दररोजच्या रोजंदारीवर काम करणारा मजूर, कुठे तुझा मुलगा आणि साहेब होण्याच्या गोष्टी करतोय. जरा स्वतःला शोभतील अशा गोष्टी कर
आणि ते सर्व दिनकररावांची डिंगल करायचे. पण दिनकररावांना विश्वास होता की हेच लोक आमच्या घरी येतील माझ्या मुलाचा सत्कार करायला. आणि आज आज तेच लोक दिनकररावांचे, माधवीताईंचे आणि सौरभचे कौतुक करताना थकत नव्हते. तात्पर्य हेच आहे की आपण काहीही केलं किंवा नाही केलं तरी लोक हे निंदा करतच असतात. महत्त्वाचे हे आहे की आपण त्याकडे किती लक्ष देतो. अशा गोष्टींना महत्त्व न देता आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे व आपल्या मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर ते साध्य करावे. जीवनात नेहमी नकारात्मक गोष्टी दूर सारून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत राहिले तर ना, एक दिवस हा नक्कीच आपला असतो. यशाचे शिखर गाठणाऱ्या त्या दिवसाची गोडी चाकणे म्हणजे अप्रतिमच, नाही का? थँक्यू.